मैत्री खूप सुंदर असते मित्रता. आणि ही मित्रता सहजासहजी होत नसतेच. समोरचा व्यक्ती आपल्याला मित्र मानतो, आपण समोरच्या व्यक्तीला मित्र मानतो, हे खूप सुंदर असते मित्रता. पण सांगायची गोष्ट अशी आहे की समोरचा व्यक्ती आपल्याला असा दाखवतो ना की मी तुझा खरा मित्र आहे, खरा मित्र आहे. अशा काही गोष्टी शो करतो आपल्याला की आपल्याला असं वाटतं ना की खरंच हा आपला खराच मित्र आहे. काही गोष्टी देणं घेणं देवाणघेवाण होते, आणखीन एक विश्वास बसतो आपल्याला की नाही खरंच आहे, किती किती प्रेमळ मित्र आहे ना आपला, याच्याशिवाय मित्र नाहीच आहे आपल्या जगात, असं समोरचा व्यक्ती आपल्याला दाखवण्याचं काम करत असतो. मित्र असा दाखवतो ना समोरचा की मी तुला कधीही सोडून जाणार नाही, खोटे आश्वासन देण्याचं काम करतो. हे आपल्याला माहिती नसतं. एक दिवस असा येतो की तो मित्र त्या मित्रताचा मैत्रीचा गळा घोटून जीव घेतो. तो निरागस मित्र, त्याला खूप वाईट वाटतं की आपण एवढा जीव लावलेला आपलंसं मानलेला हा जो मित्र आहे याने असं का केलं आपल्यासोबत, का आपल्याला तोडलं. शेवटपर्यंत मित्रता निभवण्याचं आश्वासने दिली होती, खोटी आश्वासने दिली होती. खरंच वाईट वाटते याचं. मैत्रीमध्ये असेही लोक भेटतात की जे मित्रताचा जीव घेतात, मैत्रीमध्ये घात करतात. म्हणजेच कामापुरते मित्र असतात, काम संपलं की फेकायचं बाहेर. यूज अँड थ्रो मित्रता आहे आजकाल. एक सांगतो, या मेसेजद्वारे फक्त एकच मला सूचना द्यायची आहे की मित्रता करा, जरूर करा, पण कोणाच्या मित्रताचा विश्वासघात करू नका. तुम्हाला माहिती आहे, या जगातलं सगळ्यात मोठं पाप म्हणजे एखाद्या व्यक्तीचा केलेला विश्वासघात म्हणजे सगळ्यात मोठं पाप मानला जातं. अरे पैसा येतो जातो, प्रतिष्ठा येते जाते, घर दार गाडी बंगला या सगळ्या गोष्टी येतात जातात, हो, पण मित्र परत परत आपल्या आयुष्यात येत नसतात. म्हणून जपा, आयुष्य परत नाहीये आणि सोन्यासारखे मित्र परत परत आयुष्यात नसतात. निस्वार्थ असते मैत्री, हे सगळ्यालाच नसतं जमत. निस्वार्थ मैत्री. काही लोक स्वार्थी असतात मैत्रीमध्ये, जे मित्रताचा घात करतात, मारून टाकतात त्या मैत्रीला. नकोय असे मित्र, खरंच वाईट वाटतं. आयुष्य परत नाहीये म्हणून निस्वार्थ मैत्री करावं. विनाकारण एखाद्या निरागस मित्राला आपल्या मैत्रीच्या चाळ्यात बसून गळा घोटू नका हो त्याचा.